परंपरा जपणारी संस्कृती आणि संस्कार देणारी परंपरा हेच म्हणजेच मराठी नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा म्हणजेच गुढीपाडवा. माझ्या इंस्टाग्राम पेजवर एक छोटासा चमत्कार झालेला आहे आणि तो मला सर्वांसोबत शेअर करायचा आहे. तोपर्यंत माझं आजचे डेली रुटीन मी शेअर करते आणि नंतर हा चमत्कार नक्कीच सांगणार आहे. तर आमचा हा छोटूसा क्यूटसा थटून गुढीपाडव्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळ सकाळ खूप धावपळ असते आणि त्यात आज पुरणपोळीचा स्वयंपाक. आमचा हा छोटूसा छानपैकी आवरून बसलेला आहे आणि सगळ्या घरात कचरा करत आहे. आणि आमच्या इकडे पुरणपोळीची तयारी चाललेली, स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे. कुठे कुकर लाव, कुठे कोणाला नाश्ता कर, असं काहीतरी चाललेलं आहे. आज सगळेजण घरीच होते, आम्हाला थोडासा नाश्ता लागतो, नाही तर टिफिन देऊन मग आम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायला लागला असता. पण गुढीपाडवा आहे आणि सर्वांना सुट्टी आहे, आमची ही तयारी चाललेली आहे. किचनमधलं थोडंसं आवरून मग इथे थोडीशी पूजा करायला मी आली. पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर पेटपूजा करून घेतली, म्हणजेच छोटासा नाश्ता केला आणि परत आम्हाला पाकाकडे रवाना झाले. आणि परत काहीतरी आपलं तळायचं वगैरे चाललेलं होतं आणि आज मला टाईमच मिळाला नाही. मोबाईल तर मी हातातही घेतला नाही, तेवढंच व्हिडिओ काढण्यासाठीच मी हातात फोन घेतला. लाईट पण मध्येच जात होते, आज गुरुवार आहे आणि तोपर्यंत लवकर भाजी वगैरे वाटण लाईट जायच्या आधीच करून घेतलं. त्याच्यानंतर लाईट गेली, ती खूपच लेट आली आणि नशीब माझी भाजी वगैरे झाली होती. तरी तिकडे कपडे वगैरे पण राहिली होती. हे सगळं किचनमधलं सगळं आवरून कणिक वगैरे मळून आम्ही परत खाली कपडे धुवायला गेलो. इकडे माझी भाजी मस्तपैकी तयार झालेली होती. तर याची रेसिपी मी अपलोड करणार आहे, नक्कीच पहा. काम वगैरे आवरून झाल्यावर मोबाईल हातात आला आणि मी हे माझ्या इंस्टाग्रामचं पेज पाहिलं, तर हे बिग भक्त ऑफ स्वामींचं जे अक्षर आहे तेच फक्त ब्लिंक करत होतं. आणि आत्ताही मी मोबाईल जर उघडला, आत्ता 5-5:30 वाजत आलेत, तर हे असंच होणार. ह्याच चमत्कार मला दाखवायचा होता आणि असे खूप सारे अनुभव आलेले आहेत. गुढीपाडवा, आता गुढी उतरवण्याची वेळ आलेली आहे आणि सर्वांचं कसं काय चाललेलं आहे. स्वामींबद्दलचे काही अनुभव कोणाला आले असतील तर नक्कीच कमेंट्स करा. आणि माझा खूप स्वामींवर श्रद्धा आहे माझी. लावू नको, उघड. हा चालला तिच्या मागे मागे. या दोघांचं असंच चाललेलं असतं, टॉम अँड जेरी सारखं. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय. चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की मैत्रिणींना विसरू नका. आणि फक्त व्ह्यूजच येतात यूट्यूबच्या ह्याला, पण लाईक्स वगैरे जास्त येत नाहीत.